नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे कोटेश्वरला, तालुका वर्धा, तालुका मला वाटते तालुका जिल्हा वर्धाच आहे. आपण कोटेश्वरला आलो. हे आहे इथे वर्धा नदी आहे, उत्तर वाहिनी आहे आणि छान देवस्थान आहे मित्रो. आज दिनांक 1 फेब्रुवारी 2026 आणि आता वाजले सायंकाळचे 4. इथे छान बांधकाम चालू आहे याचं. चला आपण दर्शनाला जाऊया. चला मित्रांनो, दर्शनाला जाऊ. मारुती रहेगा. मंदिराची शूटिंग मित्र हो, फार पुरातन मंदिर आहे. पहिले आपण दर्शन करूया. इकडून जावं लागतं. मी तुम्हाला पूर्ण दाखवतो परिसर. नंदेश्वर बघा किती छान आहे. पिंड आहे मित्र. बाहेर आलो आपण आता दर्शनाला. आपलं इथे पण छान आहे. महादेवाची पिंड छान आहे इथे.
हे नंदेश्वर आहे. हे हवनकुंड आहे मित्र, हवनकुंड. आणि हे बघा महादेव. छान पिंड आहे मित्र इथे. ही कार्यालय आहे. इथे धार्मिक कार्य, लग्न समारंभ वगैरे छान होतात मित्र. बजरंगबली आहे. जय श्रीराम. छान सभा मंडप आहे मित्र. अजून बांधकाम वगैरे बाहेर चालूच आहे. प्रदक्षिणा आहे. सुंदर मंदिर आहे मित्र, पुरातन आहे. याला आता कलर वगैरे दिला आहे. मंदिर फार पुरातन आहे. महाशिवरात्रीचं हे बघा पालखी. पिण्याचे पाणी. चला मित्र, आता दर्शन झालं आपलं. तुम्हाला मी वर्धा नदी दाखवतो. उत्तरवाहिनी आहे. गजा कुठं चालला? नाव काय तुझं? हा, पूर्ण नाव सांग. सांग. कोण्या वर्गात आहे तू? कुठे राहते? बिघोरी. छान छान छान. इंटरव्ह्यू घेऊन राहिले तिच्यावर. माझं चॅनल आहे ना यूट्यूब. काय नावाने काका? श्रीकांत कोंडोलीकर. श्रीकांत कोंडोलीकर. हा. ओके ओके. अंबा. बघा मित्र, चला आता नदीवर जाऊ आपण. तर महाशिवरात्रीची गडबड. हे बघा असे दुकान आहे इथे. हो दादा. हो.
महाशिवरात्रीला फुल भरून राहते, खूप गर्दी राहते. बघा असे क्रियेसाठी, दशक्रियेसाठी वगैरे असे हे बांधलेले आहे इथे. नारायण नागबळी वगैरे, कालसर्प इथे पूजा करतात. असे घाटावर मस्त आहे मित्र, तुम्हाला दाखवतो मी. घाटावर छान आहे. बघा अशी गर्दी राहते इथे. बघा किती गर्दी आहे आता. स्वयंपाक वगैरे असेल कोणाचा, ते बा मस्त भांडे घासून राहिले. इकडे ते अन्न वाटून राहिले. ते तिकडे जेवण चालू आहे. पलीकडे इकडे जेवण चालू आहे. मित्र, दशक्रियेसाठी वगैरे कालसर्प योग, दशक्रिया याच्यासाठी इतके छान हे झोपड्या अशा बांधून ठेवलेल्या आहे. बघा किती सिमेंट कॉन्क्रीट क्या छान. हे बघ इकडे पण आहे. आणि खेड्यागावामध्ये आहे, त्या मानाने व्यवस्था छान आहे इथे. आपण आलो आता नदीवर, पाणी भरपूर आहे. ते राम मंदिर आहे मित्र पलीकडलं. हे आहे ते राम मंदिर आहे. हे पुलाचं काम हे जोडणं चालू आहे मित्र. पुलाचं काम चालू आहे. पिल्लर दिलेले आहे त्यांनी, पण अजून काहीच नाही कामाला आहे. खूप आरामानं काम चालू आहे. असा घाट आहे मित्र. हो, हे इकडे आहे. हे इकडे वाहते नदी. इकडे उत्तर दिशा आहे, इकडे वाहते नदी. आणि इकडे दक्षिण दिशा आहे, म्हणून हिला उत्तर वाहिनी म्हणते. वर्धा नदी आहे ही. अशा पहिले काहीच नव्हतं. हे असे छान हे बांधलेले आहे बघा झोपड्या. हे दशक्रियेसाठी वगैरे कुठले कार्यक्रम राहिले त्याच्यासाठी. नदीला पाणी भरपूर आहे मित्र. बाई इथे पोलीस चौकी पण आहे, बंद आहे. भविष्यात इथे दिसतील आपल्याला पोलीस काका. ही एक हॉल बांधलेला आहे मित्र. बघा कोण्या भाविक भक्ताची दुर्व्यवस्था व्हावं नाही म्हणून त्यांनी त्यांच्या परी खूप व्यवस्था ठेवली आहे. आपण जाऊ आता. तुम्हाला हॉटेल दाखवतो. पहिले हॉटेल इथे होते मित्र, या लाईनमध्ये होते हॉटेल. पूर्ण हॉटेल उचलले त्यांनी. त्यांना पर्यायी जागा दिली आहे मागं. तिथे जाऊया आपण आता. मित्र, हे जे आहे नदीच्या पलीकडे रामाचं मंदिर, तुम्हाला म्हटलं मी दाखवलं.
याला थाटेश्वर म्हणतात. बघा, हे थाटेश्वर आहे. आणि आपण जे आता दर्शन घेतलं नदीच्या या साईडला आपण उभा आहो, हे कोटेश्वर आहे मित्र हो. या रस्त्याचे काम चालू आहे छान. तेव्हा रस्त्याचा नवीन रस्ता सिमेंट रोड कॉन्क्रीट रोड बनवून राहिले. हे छान काम चालूच आहे. तेव्हा नवीन काम चालू आहे. हो नमस्कार. काम दे राहुल. हे हॉटेलला आहे, इथे त्यांना जागा दिली आहे पर्याय. मित्रो, आपला व्हिडिओ आता फार मोठा झाला. आपण आता इथेच थांबू. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बोला बोला बाळूमामाच्या नावानं चांग बोला. हर हर महादेव. जय बाळूमामा.